पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. पंतप्रधान मोदींना नुकताच कोणत्या देशाकडून सर्वोच्च सन्मान मिळाला? तर त्याचं उत्तर आहे स्वीडन देशाकडून. प्रश्न 2. भारताची पहिली हायड्रोजन बस सेवा कोणत्या शहरात सुरू झाली? तर त्याचं उत्तर आहे दिल्लीमध्ये. प्रश्न 3. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 18 मेला. प्रश्न 4 पाहूया. इंधनाची बचत करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने वर्क फ्रॉम होम लागू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे त्रिपुरा राज्य सरकारने. त्रिपुरा राज्याची राजधानी आहे अगरतळा. मुख्यमंत्री आहेत माणिक शहा व राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी हे. प्रश्न 5. कोणत्या IIT मध्ये भारताची पहिली एकात्मिक CCUS क्षेत्र प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT बॉम्बेमध्ये. प्रश्न 6 पाहूया. भारतातील पहिले लघु आणि मध्यम उद्योग व्यावसायिक सेमीकंडक्टर चिप उत्पादन युनिट कोणत्या राज्यात स्थापन केले? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये. राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. प्रश्न 7. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी झिरो टू इन्फिनिटी प्रदर्शनाचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे न्यूयॉर्कमध्ये. प्रश्न 8. दरवर्षी जागतिक एड्स लस दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 18 मेला. प्रश्न 9 पाहूया. जिओ प्लॅटफॉर्मचे नवीन व्यवस्थापकीय संचालक MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे आकाश अंबानी यांची. प्रश्न 10. लायडेन विद्यापीठाने कोणत्या देशाकडून 11व्या शतकातील 16 ताम्रपट भारताला सुपूर्द केले आहे? तर त्याचं उत्तर आहे नेदरलँड्स देशाकडून. प्रश्न 11. भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे फ्रेडरिक सोएज यांची. प्रश्न 12 पाहूया. 2026च्या इटालियन ओपनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे एलिना स्वितोलिना यांची. प्रश्न 13. ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट AMCA पायाभूत सुविधा प्रकल्प सध्या कोणत्या राज्यात विकसित केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे अमरावती. मुख्यमंत्री आहेत चंद्रबाबू नायडू व राज्यपाल आहेत जस्टिस अब्दुल नझीर हे. प्रश्न 14 पाहूया. वॉटर अँड इंटरनॅशनल तर्फे जल चॅम्पियन्स अवॉर्ड 2026 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे बिसाती भारत यांना. प्रश्न 15. नुकत्याच पार पडलेल्या 2026च्या आशियाई 15 वर्षाखालील मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 27 पदके. प्रश्न 16. कोणत्या भारतीय जहाज बांधणी कंपनीने श्रीलंकेचे कोलंबो डॉकयार्ड अधिग्रहित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे MDCL कंपनीने. MDCL म्हणजेच माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड. प्रश्न 17 पाहूया. केंद्र सरकारने स्वयंचलित मार्गाने विमा कंपन्यांमध्ये किती टक्के थेट परकीय गुंतवणुकीला म्हणजेच FDI ला परवानगी दिली? तर त्याचं उत्तर आहे 100%. प्रश्न 18. जागतिक सरकार शिखर परिषद 2026 चे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर ते दुबईमध्ये करण्यात आले. प्रश्न 19. मछली राष्ट्रीय पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे अनिता चौधरी यांना. प्रश्न 20 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने 13,000 कोटी रुपयांचे भव्य मशरूम मिशन सुरू केले आहे? तर ते आंध्र प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 21. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील 17वी परराष्ट्र कार्यालय चर्चा कुठे पार पडली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 22. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर याची उंची किती आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन करूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे असते, त्यामुळे एकदम फास्टमध्ये रिव्हिजन करूया. मेरी रसोई योजना नावाची योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्य सरकारने. प्रश्न 2. नुकतेच भारतात आपले पहिल्या डेटा सेंटर कोण सुरू करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे उबर कंपनी. प्रश्न 3. जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 17 मेला. प्रश्न 4 पाहूया. कॉमन क्रायटेरिया डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 5. नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवणार आहे? तर त्याचं उत्तर आहे जयशंकर हे. प्रश्न 6.
पेरियासामी कुमारन यांच्या भारताचे उच्चायुक्त म्हणून अधिकृतपणे कोठे नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे युनायटेड किंगडम इथे. प्रश्न 7 पाहूया. भारताचे पहिले मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड कोठे विकसित केले जाईल? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये. तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री नुकतेच कोण झाले आहे? ते याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. प्रश्न 8. भारताचे पहिले उपग्रह टॅग केलेले गंगा सॉफ्टशेल कासव कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. प्रश्न 9. भारत आणि कोणत्या देशात मे 2026 मध्ये झालेल्या ऐतिहासिक करारानुसार अंदाजे 40,000 कोटी रुपये गुंतवणुकीची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि UAE या देशामध्ये. प्रश्न 10 पाहूया. कृषी आधारित एतोरगिदी हा उत्सव कोणत्या स्थानिक जमातीने साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमधील जमातीने. अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू व राज्यपाल आहेत KT परनाईक. प्रश्न 11. युनायटेड स्टेट US अमेरिकाचा सशस्त्र सेना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे मे महिन्याचा 3रा शनिवारी. प्रश्न 12 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबावर बंदी घालण्याचा निर्णय मागे घेतला आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य सरकारने. प्रश्न 13. कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी शाळांमधील सरकारच्या सकाळच्या प्रार्थना सभेत वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे अनिवार्य केले आहे? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्य सरकारने. प्रश्न 14. भारताने भारतीय जहाजे आणि मालवाहू जहाजांना युद्धाच्या जोखीमपासून विमा संरक्षण देण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत सागरी विमा पूल. प्रश्न 15 पाहूया. राजस्थानच्या पहिल्या सेमीकंडक्टर उत्पादन क्लस्टरचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे भिवाडी इथे. प्रश्न 16. कनकगिरी उत्सव 2026 कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यात. प्रश्न 17. कोणत्या राज्यातील भोजशाला कमाल मौला मशीद संकुलन हे मंदिर म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 18 पाहूया. समुद्र प्रदक्षिणा ही मोहीम कोणत्या जहाजाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे IASV त्रिवेणी. प्रश्न 19. कोणत्या राज्याने नुकताच आपला 51वा स्थापना दिवस साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्याने. सिक्कीम राज्याची राजधानी आहे गंगटोक. मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग व राज्यपाल आहेत ओम प्रकाश माथुर हे. प्रश्न 20 पाहूया. कोणी सिक्कीम मध्ये सिक्कीम सुंदरी हे सीमावर्ती रेडिओ केंद्र सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे भारतीय सैन्याने. प्रश्न 21. केंद्र सरकारच्या अनुपालन कपात आणि नियमन उपक्रमाअंतर्गत सर्व 51 प्राथमिक सुधारणा क्षेत्रांची पूर्तता करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर ते आहे त्रिपुरा राज्य. त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्यासाठी प्रश्न आहे प्रश्न 23. BCCI चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.